कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. येस चिरण आपल्याला थोडं शांत राहायचं आहे. सॉरी जरा जास्त एक्साइटेड नको राहू. माझी एक्साइटमेंट एनर्जी एवढीच राहते, पण आज पीस काम शांत राहायचंय. तर असं का मला, म्हणजे आम्हाला असं काम कंपोज आज पीस मध्ये का राहायचंय, कारण की त्याचं रिझन आहे आम्ही चाललेलो आहे एका मेडिटेशन कॅम्पला. तर आमचे एक फ्रेंड आहे, तर तिने आम्हाला सजेस्ट केलं की तुमच्यासाठी हा जो कॅम्प आहे मेडिटेशन कॅम्प, तो खूप खूप मस्त राहणार, खूप हेल्पफुल राहणार. त्या कॅम्पचं नाव आहे स्पिरिच्युअल हिलिंग मेडिटेशन कॅम्प. हा 2 दिवसाचा कॅम्प आहे, पुणेमध्येच आहे. पुण्याच्या थोडासा आउटस्कट्स एरियामध्ये आहे. वाकडपासून एक घंटा लागतात बेसिकली. तर तिथे जाऊन त्यांचा मेडिटेशन कॅम्प असणार आहे. आम्हाला अजूनपर्यंत काही आयडिया नाही की तिथे एक्झॅक्टली काय असणार आहे, बट तिने जे सांगितलं की तुम्हाला खूप हेल्प होणार, यू विल गेट युअर आन्सर्स. तुमच्या मनात जे पण तुम्हाला असं वाटतं की डाऊट्स असेल, जे पण तुम्हाला क्वेश्चन्स असेल, ते तुम्ही मनात ठेवा जेव्हा तुम्ही ध्यान कराल, आणि ते गुरुजी जे आहे तिथले ते हे करतील, तुम्हाला गाईड करतील असं. तर आम्ही तर बेसिकली हे तिने आम्हाला सांगितलं, पण आम्ही 0 एक्सपेक्टेशन घेऊन जातोय. तर बरेच दिवसांपासून आम्हाला थोडं लो फील होत होतं. आम्ही हे लास्ट ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं की आम्हाला थोडं लो फील होत आहे. तर लो फील का होत आहे, कारण की आम्ही बॅलन्स करतोय बोथ, आमचं ऑफिस पण आणि आमचं सोशल मीडिया लाईफ पण. दॅट्स टू हेक्टिक आणि किती म्हणजे खूप प्रेशर येतं. जे कोणी करत असणार कंटेंट क्रिएशन किंवा केलं असणार, तर त्यांना माहिती आहे की किती हेक्टिक होऊन जातं. ऑफिसमध्ये आपल्याला इतकं काम असतं, त्याच्यानंतर मग इथलं पण बघा सगळं, हे सगळं तर इतकं प्रेशराईज फील होत होतं. तर म्हणून आम्ही, आणि तिने त्याच वेळेस म्हणजे आम्ही दोघं पण असं एकमेकांसोबत बोलतच होतो की खूप हे होतं, टेन्शन येत आहे, स्ट्रेसनी बरेचसे आमचे हेल्थ प्रॉब्लेम पण वाढायला लागले होते. तर तिने आम्हाला, आम्ही सगळं बोलत हेल्थ प्रॉब्लेम म्हणजे जनरल, म्हणजे आमचं असं जनरल टायर्ड फील होणं, असं मेजर काही नाही. मेजर काय टायर्ड फील होणं, लाईक थोडीशी झोप कॉम्प्रोमाइज होणं, डार्क सर्कल्स सर्कल्स येणं, हे सगळे सगळ्या गोष्टी होत होत्या. तर त्याच्यामध्ये मग तिने तेव्हाच आम्हाला सांगितलं की असा कॅम्प आहे, तुम्ही करणार का. आणि आम्ही दोघांनी पण आतापर्यंत मेडिटेशन नाही केलेलं आहे, कधीच एक्सपिरियन्स नाही केलेला आहे. मी बरेचदा 1-2दा जेव्हा मी कॉलेजमध्ये होती तेव्हा ट्राय केलेलं, बट नाही करू शकली, कारण की त्याचं मला नॉलेज नव्हतं. तर जेव्हा तिने सांगितलं आम्हाला, आता वी वर लाईक भाई आम्हाला हे तर करायचंच आहे, कारण की तो जो एक्सपिरियन्स आहे हा खूप नवीन आहे. आता आम्ही जेव्हा तिथे जाणार आहे, तिथे ते आमचे फोन्स वगैरे सगळं घेऊन घेणार आहे, म्हणजे आम्ही एक डिजिटल डिटॉक्स पण होणार आहे आमचं. कारण की आता असं झालंय की आम्ही लॅपटॉपची स्क्रीन बघतो, नाही तर फोनची स्क्रीन बघतो, लॅपटॉपची स्क्रीन बघतो, नाही तर फोनची स्क्रीन बघतो. टू म्हणजे खूप सगळी स्क्रीन होते आमच्या लाईफ मध्ये. तर आता असं हे जे 2 दिवस आम्ही जगणार आहे, हे प्युअर सात्विक जगणार आहे. म्हणजे तिथे असं काही तुम्हाला मिळणार नाहीये. तुम्हाला तुमचे फोन्स पण घेऊन घेणार आहे, तुम्हाला तुमच्या फोनचा ऍक्सेस नाही राहणार आहे. स्पिरिच्युअल हिलिंग बेसिकली ते करणार आहे, तुमचं ऑरा क्लीन करणार, तुमच्या ऑरा बिल्ड करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे सगळं होणार आहे. तर वी आर रिअली एक्साइटेड. आम्ही लिटरली ह्या मंथच्या स्टार्टिंगलाच, नॉट या मंथच्या स्टार्टिंगला, बट लास्ट 2 वीक्स मध्ये त्याच्या तिकीट्स वगैरे बुक केल्या, आणि तेव्हापासून आम्ही एक्साइटेड होतो की हा एक्सपिरियन्स करायला. कारण की आम्ही खूप काही एक्सपिरियन्स म्हणजे करत आहोत लग्न झाल्यावर किंवा आतापर्यंत, बट हा जो एक्सपिरियन्स आहे हा खूप नवीन आहे. मला एक पॉइंट ऍड करायचा होता. जसं तिने म्हटलं की हेक्टिक लाईफ चालू आहे का, कारण की तुम्ही ज्या गोष्टी करताना तुम्हाला विकेंड नसतं, तुम्हाला 7ही दिवस कंटिन्युअसली काम करावं लागतं. आणि तुम्हाला माहिती आहे, ऑलमोस्ट आमचं आता 1.5 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा जास्ती झालेलं आहे, आम्ही कॉन्टेंट क्रिएशन करतोय. तर तुम्ही विचार करा, आम्ही कंटिन्युअसली एका वर्षापासून विकेंड्स नाही मनवत आहोत. त्याच्यानंतर विकेंड्सला आपण कुठे गेलं तरी शूट करतोय, व्लॉग्स करतोय, सतत म्हणजे सतत सतत काही ना काही आयडियाज वगैरे सगळं. कॉन्टेंट क्रिएशन मध्ये असं होतं की तुम्हाला झोप पण खूप कमी भेटते. म्हणजे माझ्या केसमध्ये मी सांगतो तुम्हाला की लिटरली 6 to 6.5 आवर्स आम्ही झोपतो. त्याच्यामध्ये म्हणजे सतत ब्रँड्सचे कॉल, ब्रँड्सला एक्झिक्यूट करणं, त्यांना स्क्रिप्टिंग करणं, याच्यामध्ये एवढा वेळ जातो ना, रोज एडिटिंग करणं, याच्यामध्ये एवढा वेळ जातो की तुम्हाला स्वतःसाठी टाइमच भेटत नाही. म्हणजे लिटरली मला असं दिसतच नाही, मला असं आठवत पण नाही की मी लास्ट टाइम माझ्यासाठी स्वतःसाठी टाइम 1-2 तास असे कधी काढले ज्याच्यामध्ये मी फक्त रिलॅक्स करतोय. तर ह्या कॅम्पमध्ये आम्ही दोघांनी पण आता डिस्कस केलेलं आहे की आता आम्ही नवरा बायको नाही, 2 दिवसासाठी आम्ही नवरा बायको नाही. ही एक इंडिव्हिज्युअल सोल आहे, मी एक इंडिव्हिज्युअल सोल आहो. आम्ही तिथे जाणार, आणि तिथे त्यांचं हे की तिथे मौन व्रत पण ठेवायचं. तर आम्ही एकमेकांसोबत बोलणार पण नाही. ते आहे की तिथे पाळायचं आहे, की तुम्ही बोलायचं पण नाही एकमेकांसोबत. ठीक आहे, तर एवढं आम्हाला
पाळायचं म्हणजे लिटरली मला असं वाटतं की शाने आपण हे दोघं पण पाळायला पाहिजे. मला तर आपण अर्ध्या सगळं गोष्टी विसरून यायला पाहिजे. मला अर्ध्या गोष्टी जेव्हा जेव्हा आता हा बोलतो तेव्हा माहिती होत्या, कारण की मी तर म्हणजे काहीच, मी एकदम असं जात आहे की भाई मला काहीच माहिती नाही. तुम्ही माझा दिवस कसा जाणार, तिथे काय असणार, मला सगळं अनप्लॅन्ड आहे. तिथे जाऊन मी सगळं एक्सपिरियन्स करणार, की ह्यांचे एक्सपिरियन्स घेणार, कारण की ती पण गेलेली, ह्यानी पण याला पण बरं काही सांगितलेलं आहे तिने. पण मला असं आहे की मला नका सांगू, मी जे जाईल तिथे जे मी फील करेल ते मी माझ्या कोणाच्या ह्याने फील नाही करायचंय मला, की बाबा इथे हे होतं ते होतं, मला ते स्वतः फील करायचंय. म्हणून आता ह्या गोष्टी मला नवीनच माहिती पडत आहे. मी विचारल्या पण नाही चेतनला वगैरे, बट येस. पण मला हे कंटिन्यू करायचं होतं की तिथे ना मला असं वाटतं की आपण एकदम म्हणजे असं पाळायला पाहिजे की तू मला विसरून जा, 2 दिवसासाठी तू मला कम्प्लिटली विसरून जा. तुम्हाला बिलकुल मदत नको मागू की चेतन मला हे करायचं आहे. यू फाइंड युअर ओन आन्सर, कसं करायचंय. बेसिकली हा कॅम्प आहे पुण्यालाच आहे. पुण्याच्या जवळ एक खडकवासला म्हणून डॅम आहे, तुम्हाला माहितीच असेल जे प्रॉपर पुण्याचे आहे किंवा पुण्यामध्ये राहतात. तर हा कॅम्प पुण्याच्या जवळच आहे, असं काही दूर नाही आहे. आणि हा 2 दिवसाचा, यांचे मोठे पण कॅम्प्स होतात, बट आम्ही ट्राय करतोय फ्रॉम दिस कॅम्प, कारण की दिस इज आवर फर्स्ट टाइम आणि आम्हाला एक्सपिरियन्स करायचं होतं जे पण आमच्या लाईफमध्ये चालू होतं, अप्स अँड डाऊन्स, आणि थोडं हेक्टिक चालू होतं. तर आम्ही आता जाऊ तिथे, मोबाईल सबमिट करू. 2 दिवस आम्ही फुल हे राहणार आहे, अवे फ्रॉम सोशल मीडिया, फ्रॉम आवर फॅमिली. तिथे फक्त आम्ही ऍज अ ह्युमन बिंग जाणार आहे, ऍज अ ह्युमन बिंग राहणार आहे, एकदम सात्विक राहणार आहे. एक्सपेक्टेशन घेऊन नाही जातोय, बट येस जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. आणि आम्हाला असं वाटतं की हे जे आम्हाला माहिती पडलंय स्पिरिच्युअल हिलिंगचं, हे इतक्या करेक्ट वेळेवर माहिती पडलं आहे. म्हणजे म्हणजे आम्हाला खरं त्याची नीड होती की कोणीतरी येऊन सांगायला पाहिजे आम्हाला की असं काहीतरी आहे आणि 2 दिवस तुम्ही फुल तुम्हाला भेटणार आहे. तर येस, आम्ही खूप एक्साइटेड आहे आणि खूप दिवसांपासून वेट पण करत होतो की कधी आजचा दिवस येईल. तर फायनली आम्ही आता तिथेच जाऊ आणि तिथे गेल्यावर कशी काय प्रोसेस राहणार, जोपर्यंत आम्हाला कव्हर करता आलं, जोपर्यंत आमच्या हातामध्ये फोन असेल तोपर्यंत आम्ही कव्हर करायचं ट्राय करू. बट एकदा फोन आम्ही सबमिट केला की मग आम्ही तुम्हाला डायरेक्ट तिकडनं आल्यावर म्हणजे उद्याच भेटू आणि उद्या तुम्हाला मग आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करू की आम्ही कसं फील केलं, तिथे काय होतं काय नाही होतं. तर आता आम्ही इथे पोहोचत आहे. तर इथे असं काही, मला असं वाटतं डोंगरावर राहणार आहे, राईट थोडं. तर ह्याचं नाव आहे मनन आश्रम आणि आम्ही बस आता 2-4 मिनिटात पोहोचणार आहोत. असं फुल मला वाटतं आयसोलेटेड आहे, असं काही तुम्हाला याच्यामध्ये नाही आहे, वस्ती वगैरे नाही आहे इथे. आयसोलेटेड प्रॉपर स्पेस वाटत आहे, तर खूप भारी वाटत आहे. तर काय, ही माझी बॅग आणि ही शिवानीची बॅग. शिवानी, ती खांद्यावरची बॅग खूप जड असणार आहे ना. काय? मी घेऊ का ही बॅग? तुम्हाला नवरा नाही आहे ना आता? अबे आता मी माझी इंडिव्हिज्युअल आहे ना. इंडिव्हिज्युअल सोल. राईट राईट राईट. तर शिवानीचं आत्ताच हे झालेलं आहे, काही सिरियस झाली आहे डायरेक्ट. हे बघ किती मस्त परिसर आहे ना यांचा. सुंदर वाटत आहे यार, किती बढिया वाटत आहे बघ. गार्डन. आता त्यांनी आम्हाला इथे पाठवलं, सांगितलंय जा म्हणून. इथे नाश्ता असणार आहे वेगवेगळ्या रूम मध्ये. ठीक आहे. एवढी खुश आहे तू? एवढी? हा ठीक आहे ना, माहिती पडेल बेटा, माहिती पडेल. कसं काय मंडई, फ्रॉम नेक्स्ट डे आता आमचा झालेला आहे कॅम्प पूर्ण. आता माझ्या बायको, हे बघा, झाला हिला भूक लागलेली आहे मस्त. आणि आता ही काय खाते तू? ड्रायफ्रुट्स. नट्स. येस. आणि इथे सेटअप रेडी झालेलं आहे तुम्हाला सगळं एक्सपिरियन्स सांगायला. एकदा तू पूर्ण हे दाखव बट ना आश्रम. हा, मी तेच पहिले मी म्हटलं की तुम्हाला आश्रम दाखवून देतो. इथे यांचं आहे मॉन हट. इथे सगळेजण मेडिटेशन वगैरे करतात. खूप सुंदर परिसर आहे हा. आणि हे जे आहे लाईक पीस अपना जे लिहिलेलं आहे, तिथे सगळं त्यांचं जे आमचं जे मेडिटेशन वगैरे झालं होतं ते सगळं आहे. आणि परिसर किती सुंदर आहे बघा. हा पाथवे पूर्ण वॉक करायला आहे, पूर्ण अवतीभोवती तुम्ही वॉक करू शकता जेवण झाल्यानंतर. आणि इकडे पहाड वगैरे आहे, सगळं ग्रीनरी. आणि तुम्हाला खरं सांगतो, हे सगळं मला एक्सपिरियन्समध्ये सांगायचं आहे, जे मी तुम्हाला आता बसून सांगणार की एन्व्हायरमेंट कसं आहे, आश्रम कसं वाटलं आम्हाला, मनन आश्रम, सगळं आम्ही तुम्हाला आता एक्सपिरियन्समध्ये सांगू. हॅपी थॉट्स गाईज, हॅपी थॉट्स. तर फायनली आमची आज शिबिर झालेली आहे आणि चेतन आणि मी लिटरली 2 दिवसांनंतर बोलतोय. तो हाय चेतन. हॅलो शिव, गुड टू सी यू बॅक. टू सी यू बॅक. खूप मजा आली. आम्ही कालचा दिवस अजिबात बोललो नाही, कारण की चेतन, मी थोडी त्याच्यासोबत इशाऱ्याने बोलत होती, बट चेतन दॅट्स लाईक काहीच नव्हता कारण. आणि फायनली आमची आज शिबिर संपलेली आहे. आता वाजत मला आहे 5. त्याच्यावर ना शिवानी एकदम, मला असं वाटतं की जवळजवळ येतो काहीतरी बोल करत होती का तू?
तुला चिडवत होती असं बोलाय, मला तुझं काही तोडायचं वगैरे नव्हतं. तू असा पीस मध्ये होता आणि तू खूप स्वतःमध्ये गुंतलेला होता, तर मला तुला हे नव्हतं करायचं. बस थोडंसं असं तुझ्या मागे मागे येऊन तुला त्रास देत होती, बाकी काही नाही. तुला असं वाटतं विसरायला नाही पाहिजे ना की तुझी बायको आहे म्हणून. आणि तुला माहिती आहे मी काय करायचो आणि की मी ट्राय करायचो की तुला मी दिसलोच नाही पाहिजे सो दॅट तू माझ्यामुळे डिस्ट्रॅक्ट नाही होशील सो दॅट तू ओह! स्वतःमध्येच मी तर तुला राहशील. शोधत राहायची यार. हा म्हणून मी दिसायचो नाही तुला आणि तुला माहिती आहे एवढं लक्षात ठेवलंय मी. तुला सुरुवातीला दिसत असेल तर मी इकडे बसलो होतो मनुष्य म्हणजे जे माणसं बसले होते ना हम्म. त्यांच्या इकडे बसलो होतो. कॅमेरा ना असाच हे राहायचा डेड राहायचा आणि तो माझा हम्म. चेहरा दाखवायचा. तर तुम्ही मला तुलाच असं वाटायचं की ही बघायची. स्क्रीनवर मलाकडे बघणार आणि मग तिचं हो. मन थोडंसं विचलित होऊन जाणार राईट. तर म्हणून मी तिकडे जाऊन त्या सीटवर बसलो की हिला दिसलं नाही पाहिजे. खरंच माहिती आहे, मी कुठला हा पण कारण कॅमेरा फिरला ना, तर मी बघायची चेतन नाही दिसत आहे, चेतन नाही दिसत आहे. कारण मला माहिती आहे तुझं मन विचलित होणार म्हणून मी तुला दिसलोच नाही. आणि मी याला शोधत राहायची. बाहेर येस. आल्यावर पण कुठे आहे? आला का नाश्त्याला? आलाय का जेवण करायला? मी पण तुला शोधायचो आणि स्पॉट करत इथे बसली आहे. ठीक आहे आता लय बघायचंय मग दिसली मला. तर मी पण असं करायचो तुझ्यासोबत, की जेवायला कुठे बसली आहे. फर्स्ट डेला तू खाली बसली होती तिथे जेवताना पंक्तीमध्ये. हो. मग तू वरती बसायला लागली. आज पण तू दिसली होती मला वरती पण मी बघितलंच नाही. म्हटलं आय ऑल्सो वॉन्टेड की ती फक्त तिच्यासोबत राहो. आम्ही जे डिसाईड केलं होतं की आम्ही 2 इंडिव्हिज्युअल सोल येणार होतो. त्या त्याच हेतूने आम्ही हे शिबिर कंप्लीट केलंय त्याच्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला पण खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन. अभिनंदन, येस. अभिनंदन. तर आता चालू करूया. तू तर तुझं मी सांग. सगळ्यात पहिले माझा एक्सपिरियन्स सांगते. कारण की मला मला असं होतं की मी तुम्हाला जसं स्टार्टिंगला सांगितलं, मी झिरो एक्स्पेक्टेशन घेऊन या शिबिरला आलेली. माझे फॅमिली मेंबर्स बरेचसे असे स्पिरिच्युअल प्रोग्राम्स करतात. कोणी ओम शांतीमध्ये आहे, माझे आजोबा स्वतः ओम शांतीमध्ये आहे, माझी काका काकू जर तुम्हाला माहिती असेल वामनराव पैंचं करतात. तर अशा भरपूर स्पिरिच्युअलमध्ये हे होतं, बट आम्हाला हे माहिती नव्हतं. आम्हाला तेज ज्ञानबद्दल काही माहिती नव्हतं. फर्स्ट टाइम आम्हाला आमच्या एका फ्रेंडनी हे सजेस्ट केलं आणि तेव्हा असं होतं की मी आधी पण हे ॲड्रेस केलेलं की मला खूप जास्त असं डिप्रेस्ड आणि खूप सगळं असं टेन्शन आणि थोडं मेंटल काय म्हणतात त्याला बर्डन फील व्हायला लागलं होतं. कारण की रिझन्स माहिती आहे सगळ्यांना. कारण की बोथ गोष्टी सोबत करायच्या आहे, प्लस पर्सनल काही गोष्टी आहे त्याच्यामुळे वगैरे सगळं. आणि इथे आल्यावर तुम्ही वातावरण बघू शकता, इतकं सुंदर वातावरण आहे इथलं. मी आज जेव्हा सकाळी उठली ना, मला इतकं भारी वाटलं माहितीये. मी वाट बघत होती लिटरली की 5, 5:15 कधी वाजता, मी हा कधी उठते. तू स्वतःहून उठली मी कसं? स्वतःहून उठली. मला 5:20 ला कोणतरी उठवलं. मी स्वतःहून उठली. मी अशी घड्याळ बघत होती की किती वाजले, उठायचंय का, किती वाजले. मी लिटरली बघत होती कारण की रात्रीचा कालचा वातावरण इतकं सुंदर होतं. सुंदर होतं. बिलकुल नो पोल्युशन, एकदम शुद्ध हवा. आज सकाळचं वातावरण इतकं बढिया होतं. मेडिटेशन शिकलो. ते ह्या वातावरण बद्दल मी कव्हर करतो आता एक गोष्ट की वातावरणाचं मला हे सांगितलं हिने मॉर्निंग सांगितलं पण मला मॉर्निंग सोबत ना काल रात्र जे स्काय दिसत होतं ना ते पण इतकं सुंदर दिसत होतं. मी वॉक करताना चांदण्या बघितल्या, मी वॉक करताना मूनला बघितलं सगळं आणि त्यांच्याकडनं फक्त बघत राहिलो आणि बघता बघता चालता चालता तुम्हाला इतकी जशी आता हवा तुम्हाला दिसतंय अशीच हवा रात्री पण होती. लाईक त्याच्यापेक्षा छान. इतकी मस्त ती असं टच होऊन आणि मेडिटेशन केल्यामुळे इतकी टच होऊन जात होती ती. आम्ही त्याच याच्यामध्ये होतो. शिवानी मला काल वॉक करताना भेटली. म्हणे हे बघ मी तिला असं करते कारण की आम्ही दोघंही एक बोलत शब्द नाही, पण बोललो नाही बोललो नाही. दोघांसोबत 2 दिवस. ही मला म्हणते बघ 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 मी असं करून तिला सांगतो अरे मी ऑलरेडी बघितलं, आणि अरे मी फिरला ऑलरेडी पण नाही बघितलं. माझ्यासोबत. मला असं होतं की हा थोडंसं माझ्यासोबत शांत, काही बोलायचं नाही, फक्त माझ्यासोबत राहा, फिर वगैरे. बट चेतनचा नाही सेल्फ टाइम पाहिजे सेल्फ होता. टाइम नाही तुझ्यासाठी पण विचार करत होतो की तुला माझी पर्सनॅलिटीनी काहीच डिटॅचमेंट राहिली पाहिजे. तू फक्त तुझ्या पर्सनॅलिटी सोबत राहिली पाहिजे असं. खूप छान वाटलं. म्हणजे मला तर माझे जे पण होतं मेडिटेशन तर मी शिकलीच आणि मी असा विचार केलेला आहे, मे बी आपण याच्यावर सेम पेजवर असू चेतन, की मला असं वाटतं की आता आपण रोज 1 तास तरी मॉर्निंगला स्वतःला, स्वतःच्या अंतर्मनासोबत बोलायला पाहिजे, मेडिटेट करायला पाहिजे. आणि मी आता स्वतः विचार करते की 21 डेज सवय लागण्यासाठी, जसं हा आता आम्ही 37 डेज चॅलेंज करतोय फिटनेसचं. ते फक्त आमच्या बाहेरच्या भाऊ बॉडीसाठी आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही आता 37 डेजचं चॅलेंज करतोच आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या बाहेरी काय म्हणतात तर शरीराचं टेक केअर करतोय. तो कसा दिसणार, तो कसा हे करणार, मसल दिसलं पाहिजे, बॉडी टोन दिसली पाहिजे वगैरे. बट खरंच आपल्याला असं म्हणजे तुम्हाला पण असं वाटायला पाहिजे की आपण बाहेरच्या दिसण्यावर, बाहेरच्या बॉडीवर इतकं तर काम करतो, बट आपल्या आतमधलं काय? जेव्हा म्हणजे मी तर
कॅम्पमध्ये हे शिकली की तुम्ही बाहेरून किती पण स्वतःला गोळ्या खा किंवा कितीही काही तुम्ही लाईफस्टाईल चेंज करा वगैरे, तुम्ही लक्झरी म्हणजे एकदम नाही का फ्रुट्स वगैरे खाण्यास चालू करा किंवा काय पण महागातल्या महागात गोळ्या घ्या, बट जे तुम्हाला मेडिटेशन देऊ शकते, जे तुम्हाला इनर पीस देऊ शकते, ते तुम्हाला कुठलीच दुसरी गोष्ट देऊ शकत नाही. म्हणजे बेसिकली ही मेडिटेशन जे आहे ना, एक असते बाहेरचं बॉडी पार्ट्स आणि एक असते आतमधली बॉडी. तर यांनी आम्हाला हे शिकवलेलं आहे, सरश्रीनी आम्हाला हे शिकवलेलं आहे, की आतमध्ये जर तुम्ही फिक्स केलं ना, तर तुमचं बाहेरचं ऑटोमॅटिक फिक्स होऊन जाणार. त्याला आणि काही गरज नाही. ते फिक्स करायला हे सगळं जे कॅम्पमध्ये आम्हाला शिकवलेलं आहे, टेक्निक्स काहीतरी शिकवलेलं आहे, 4-5 टेक्निक्स त्यांनी जे शिकवलेले आहे, हे सगळं फॉलो केलं तर तुमचं आतमधनं पूर्ण क्लीन झाल्यानंतर तुम्हाला बाहेर काही त्रास नाही होणार. यांनी आता आम्हाला ऑब्व्हियसली 2 दिवसांमध्ये एवढं तर आम्हाला टेक्निक शिकवलं. ऑब्व्हियसली आम्हाला काय फॉलो करायला पाहिजे फॉर Yes. आवर लॉंग टाइम. आम्हाला घरी काय प्रॅक्टिस करायला पाहिजे, त्याच्यानंतर काय थॉट्स यायला पाहिजे डोक्यामध्ये, कसे थॉट्स यायला पाहिजे, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि आम्ही इतकं ग्रेटफुल आहे की आम्ही हा डिसिजन चूज केला, आम्ही हा काय म्हणतात त्याला पाऊल उचललं आणि Yes. आम्ही विचार केला की नाही आम्ही करूया, काहीतरी करूया. Yes. आणि ह्याच्यामुळे आम्हाला असं केलं की 37 डेज तर आम्ही करतोच आहे, बट आता 21 डेज फक्त एक सवय लावण्यासाठी. मला तर हे लाईफ टाईम करायचं आहे, बट एक सवय लावण्यासाठी एक प्युअर प्रॉपर मेडिटेशन चालू करायचं आहे मॉर्निंगला. आम्ही दोघं पण, मला वाटतं तू पण असशील माझ्यासोबत चेतन या याच्यामध्ये. येस, कारण की डेफिनेटली. जर दिवसभराचं जर आपण टेन्शन, आपण जर आपल्या माइंडला, आपण जर आपल्या बॉडीला सांगत गेलो की सगळं छान आहे, आपण सगळं पॉझिटिव्ह होणार आहे, सगळं सगळं करणार आहे, तर ते होणार. येस. आणि सरश्रींनी पण तेच सांगितलं की हे सगळ्यांसोबत होतं, हे असं कोणासोबत नाहीये की ह्याच्यासोबत झालं आणि त्याच्यासोबत होणार नाही. जो पण पॉझिटिव्ह विचार करतो आहे, जो पण चांगला विचार करतोय स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी पण, त्याच्यासोबत चांगलंच होणार आहे. तर हे मला फॉलो करायचं आहे आणि आम्ही 21 डेजचं हे पण चॅलेंज घेतो आहे, स्वतःला सवय आणि लावायला. सकाळचं का? कारण की त्यांनी आम्हाला समजवलंय की सकाळी तुमच्या बॉडीची स्टेट काय असते. Brain दॅट इज अ frequency. बेस्ट टाइम तुमच्या बॉडीला हे सांगायला की तुमच्या ब्रेन फ्रिक्वेन्सीज कमी असतात. त्यांनी आम्हाला ब्रेन फ्रिक्वेन्सी बद्दल पण सांगितलं. तुमच्या ब्रेन फ्रिक्वेन्सी जेव्हा कमी असते, तेव्हा तुम्ही जे पण बोलता स्वतःसोबत, ते तुमच्या आतमधलं जे मन आहे त्याच्यासोबत तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करता. तर हा जो टाइम आहे तो सकाळी असते. तर आम्ही दोघंही सकाळी उठल्या मोबाईल यूज करायचो. पण ती गोष्ट आम्हाला पहिले थांबायची. आता उठल्या मेडिटेशन होणार, स्वतःसोबत बोलणं चालू सकाळी करायचं आहे. मोबाईल यूज करणं बंद. बंद. सकाळी सगळ्यात म्हणजे पहिले उठल्या उठून मोबाईल यूज करणं बंद. बंद. मेडिटेशन, मग त्याच्यानंतर आतमधल्या मनाची काय केअर, Care. मग बाहेरच्या, आणि मग नंतर तुमचा मग दिवस दिवसाला चालू start. होता. आता आम्हाला फोन बघणं गरजेचं आहे कारण की आमचं कामच हे कामच आहे ते. तुम्हाला सांगणं. Yes. बट येस, आम्ही पहिले स्टार्टिंग मधल्या झोपेतून उठल्या माझं तर राहायचं. तुला माहिती आज काय झालं, मी लिटरली झोपायच्या वेळेस मोबाईल शोधत होती, उठल्यावर मोबाईल शोधत होती, आज? वॉशरूमला मोबाईल शोधत आज? हो, कारण की सवय ती इतकी झाली आहे ना लाईफ मध्ये की मोबाईल कुठे, माझा मोबाईल कुठे आहे असं. बट आणि गुड थिंग इज, मला माहितीये माझ्यासाठी काय झालं, मी बघितलाच नाही मोबाईल. मी मी आता पण बघितला नाही. नाही म्हणजे ती बघितलं नाही, सवय म्हणजे नाही मला का? ते मोबाईलचं लक्षच नाही आलं. मी आता पण जेव्हा मोबाईल कलेक्ट केला ना, आतापर्यंत हे ब्लॉग शूट करायच्या आधीपर्यंत मी मोबाईल म्हणजे बघितलाच नाही की काय आलंय, काय झालेलं आहे, काहीच नाही. काहीच उघडलं नाही. हा पहिला ऍप जो उघडलाय तो फक्त कॅमेरा उघडलेला आहे आता शूट करायला. तर येस, आमचं तर हे 2 दिवस खूप बढिया गेले. तुम्हाला मे बी याच्याविषयी नाही, माझं बाकी आहे. तुझं झाल्यानंतर एंड नको करू डायरेक्ट. माझं बाकी आहे. सॉरी तूच बोलून राहिली, मला बोलूच देत नाहीये. तू झालं सगळं, तू कव्हर केलं. तर मला तर इथून स्टार्ट करायचं. मला तुला हे पण विचारायचं की तू जेव्हा आपल्याला फर्स्ट दिवशी आपल्याला विचारलं की तुमचे ड्रीम्स काय आहे, जे तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे, तू काय लिहिलं होतं? मी लिहिलंच नव्हतं, मी मनात विचार केलेला. हा. फर्स्ट ड्रीम काय आहे, तर माझं ड्रीम हे होतं की आपण खूप मोठं नाही का, आपण 1 मिलियन क्रॉस केलेले आहे. आपण खूप मोठे लाईफ काय म्हणतात त्याला अचीव्ह म्हणजे फुल टाइम कंटेंट क्रिएटर झालोय पहिली गोष्ट तर. आणि 1 मिलियनच्याही वर 5 मिलियन 10 मिलियन असे आपले फॉलोअर्स झालेले आहे. आणि हे ड्रीम आहे बेसिकली. बस मी ते पण नंबर आहे, बट हा. कसं जसं तुम्हाला लोक ओळखतात तसं नाही का. मी पण सेम लाईन वर लिहिलेलं आहे. माझं पहिलं ड्रीम लिहिलेलं आहे 100K व्ह्यूज ऑन एव्हरी युट्यूब ब्लॉग. नॉट 100K. मी तर माहिती काय 100K विचार प्लस. केला, मी विचारायला काय केला तुला, मला आता आठवलं लिहिल्यावर की एका तासामध्ये 100K व्ह्यू, एका तासामध्ये 100K व्ह्यू, मी हा विचार केला. येस, माझं पण आम्ही दोघांनी पण सेम लाईनवर विचार केलाय बेसिकली. तर माझं पहिलं होतं की 100K प्लस व्ह्यूज ऑन एव्हरी युट्यूब ब्लॉग. त्याच्यानंतर आहे, तुझं वेगळं आहे, माझं ठीक आहे ना, पण सोशल मीडियावरच काहीतरी आहे ना. आपण दोघांनी पण सोशल, क्रेझी आहे, तुम्ही विचार करते का Yes, एका yes. तासामध्ये 100K. पण आपण दोघांनी पण त्यावरच विचार केला. हे महत्वाचं आहे ना, फ्रिक्वेन्सी इथे मॅच झाली आहे. दुसरं माझं होतं 1 मिलियन युट्यूब सबस्क्रायबर्स आणि तिसरं होतं की लवकरात लवकर पहिली स्पोर्ट्स कार.
तर हे माझं हे होतं. त्याच्यानंतर मला ना रिसेंटली आमच्या लाईफमध्ये ज्या गुड गोष्टी झालेल्या आहेत त्या सिक्वेन्स बघा तुम्ही. पहिले आम्ही देऊळबंद बघितला. देऊळबंद त्याच्यानंतर आम्ही देऊळबंद 2 बघितला. त्याच्यानंतर आम्ही फिटनेस विथ प्रणीतचा चॅलेंज चालू केला आणि त्याच्यानंतर बाहेरची फिटनेस झाल्यानंतर आम्ही इनर हिलिंगसाठी आज इथे आलोय. तर म्हणजे हे जे सिक्वेन्स आहे ना, हे स्वामीच्या कृपेने अशी सिक्वेन्स आलेली आहे लाईफमध्ये. इतकं मस्त वाटत आहे. मी त्या दिवशी हेच विचार करत होतो, यार सिक्वेन्स बघ ना किती मस्त झालेला आहे. पहिले स्वामींनी आपल्याला मार्ग दाखवला, की तुम्हाला करायला काय पाहिजे. पॉझिटिव्हिटी मग लगेच आपला प्रणीत सोबत चॅलेंज चालू झाला आणि आज आतमधला पण चॅलेंज चालू एक झाला. आठवडाने झाला फक्त तो स्टार्ट होऊन. हा 37 डेज चॅलेंज एक आठवडा झालेला आहे आम्हाला आज. येस म्हणजे उद्या होईल म्हणजे. आणि लगेच आम्ही हे पण जॉईन केलं आणि हे पण आम्ही पहिले करून ठेवलेलं. असं काही नव्हतं की आम्ही वेळेवर केलं किंवा असं विचार करून ठेवलेला, असं काहीच नव्हतं. हे आम्ही खूप आधी करून ठेवलेलं. आय थिंक पहिले 1-2-3 एखादी एखादी 3 वीक्स आधी 3 वीक्स वगैरे. आधी वगैरे पण सिक्वेन्स पहिले पूजा मागच्या संडेला, आज संडे आहे, मागच्या संडेलाच आम्ही मूवी बघितला. मंडे पासून चॅलेंज चालू झालं आणि या संडेला आम्ही शिबिर कम्प्लीट केलं. म्हणजे तुम्ही बघू शकता हे हे मला एक शेअर करायचं होतं. आणि हा आणि एक सांग ना, आम्हाला हे सांगायचं राहिलं की आम्ही जो शिबिर केला त्याचं नाव आहे स्पिरिच्युअल हिलिंग. मला वाटतंय मी स्पिरिच्युअल तुम्हाला हिलिंग सांगितलं कॅम्प. की नाहीये. तर बट आम्ही सांगून देते परत एकदा की आम्ही ही जी शिबिर केली आहे त्याचं नाव आहे स्पिरिच्युअल हिलिंग. स्पिरिच्युअल हिलिंग. आणि ही होते पुण्याच्या मनन आश्रम मध्ये. हे आय थिंक कुठे खडकवासला खडकवासला साईडला आहे. साईडला आहे. येस. त्याच्यानंतर ना आम्ही भरपूर साऱ्या मेडिटेशनचं म्हणजे असं टाईप शिकलेलं आहे. पण त्याच्यामध्ये ना यार त्यांनी मला एक मेडिटेशन शिकवलं जे मला माहितीच नव्हतं, की असं पण काहीतरी मेडिटेशन असते, विच इज लेट अस वॉक. आम्हाला त्यांनी शिकवलं, की एक मेडिटेशन त्याच्यामध्ये आपण एनर्जी पहिले जनरेट करतो आणि आणि मग ती ती एनर्जी आपण पूर्ण आपल्या बॉडी बॉडीला, मध्ये जे देतो. आपले मेन ऑर्गन्स आहेत, जे आपले इंटरनल मेन ऑर्गन्स आहेत, त्याला प्रोव्हाइड करतो. म्हणजे किती किती जबरदस्त, किती मोठी गोष्ट आहे की तुम्ही एनर्जी पूर्ण बॉडीमध्ये जनरेट करता आणि तेवढा अमाऊंट ऑफ एनर्जी लगेच तुमच्या बॉडीला ज्याला भेटायला पाहिजे, ज्या मेन ऑर्गन्सला भेटायला पाहिजे ते भेटून जातात. तर मला ना अजून एक गोष्ट समजली याच्यावरनं, माझे बाबा उठल्यावर, झोपायच्या आधी किंवा जेवताना प्रेयर करायचे. तर मला ना कळायचं नाही की याचं इम्पॉर्टंट काय त्या प्रेयरचं. यानंतर मला कळालं की तुम्ही जेव्हा जेवण करता, जर सपोज तुम्ही जेवण करताय आणि तुम्ही 2 मिनिटं त्या जेवणाबद्दल विचार केलं किंवा पॉझिटिव्ह थॉट्स केले, की हे देवता तुम्ही जेव्हा मला जेवायला दिलं, थँक्यू सो मच. किंवा त्या जेवणाबद्दल तुम्ही जेवणासोबत तुम्ही बोलून राहिले की असं असं काहीतरी पॉझिटिव्ह विचारने तुम्ही ते जेवण ग्रहण करताय. तर तुम्ही विचार करा की तुम्ही तुमच्या जेवताना तुमची किती पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह तुमच्या बॉडीमध्ये टाकत चालली आहे. आहे. आणि ते ते जेवण तुम्हाला पण तुम्ही जेवण हील करणार आहे हील तुम्हाला. करणार आहे बेसिकली. तुम्ही त्याच्यामध्ये पण छान प्रेयर्स टाकल्या, तुम्ही त्यांच्यामध्ये गुड काय इमोशन्स टाकले, तर ते पण तुम्हाला हील करायचं काम करतो. येस. आणि एवढंच नाही, म्हणजे तुम्ही विचार करा ना, की तुम्ही जेवताना जर निगेटिव्ह थॉट्सने घेतलं, तर निगेटिव्ह झाला तुमच्या आतमध्ये, तर त्याने तेच सांगितलं, की जे तुम्हाला जे पण बोलायचे आहेत निगेटिव्ह थॉट्सच्या अराउंड, ते नंतर करा. पहिले जेवण करून घ्या चांगल्या पॉझिटिव्ह मनाने. मला ते पण कळालेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी, इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन तर इतकं स्ट्रॉंग त्यांनी समजून सांगितलंय, की मॅनिफेस्टेशन काय असते. त्यांनी आम्हाला हा सांगितले झालंय. की आय एम अ हीलर. मी तर आहे. मी हील करणार आहे. मी केलंय स्वतःला. मी करत आहे स्वतःला. करणार आहे हे नाही, मी करत आहे. मी येस. जे पण आहे ना ते मॅनिफेस्टेशन नाही, मी करत आहे. मी करणार आहे. मी केलंय. असं आहे. इमॅजिनेशन झालं, व्हिज्युअलायझेशन झालं, मॅनिफेस्टेशन झालं. एवढ्या पॉझिटिव्हली, एवढ्या पॉवरफुली त्यांनी आम्हाला समजवलेलं आहे, की काय असते हे. लिटरली काय असते आणि तुमच्या या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार. तर अशा सगळ्या गोष्टी मला बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं, की तुम्ही हा शिबिर अटेंड करूनच माहिती तुम्हाला पडायला पाहिजे. आम्ही जे सांगितलं आता हाय लेव्हलला सांगितलं. अरे हां, तू तुझ्याबद्दल सांगितलं, पण मी माझ्याबद्दल सांगितलं नाही, की मला कसं वाटलंय म्हणून. मी काय शिकलो ते सांगितलंय. पण हो. हां, मला तुम्हाला मला काय झालं याच्यानंतर सांगायचं होतं, ठीक आहे. तर सेम गोष्ट आमच्या दोघांची पण लाईफ हेक्टिक चालू होती. तर इथे येऊन जे मला पीस भेटलंय, लिटरली ते मेडिटेशन केल्यानंतर मी स्वतःसोबत एवढ्यांदा बोललोय, की यार मी चालतोय पण मला माझी बॉडीच फील नाही होत आहे. माझी लिटरली मला बॉडी फील नव्हती होत. मला असं वाटत होतं, की मी फक्त म्हणजे फक्त एअरमध्ये काहीतरी एअरच्या वरती यावं आणि असं चालत आहो. मला माझे हात फील नव्हते होत, मला माझी मान फील नव्हती होत, मला माझे लेग्स फील नव्हतं होत. असं वाटतं, की मी असंच चालतोय, एअरमध्ये जातोय, जिथे फ्लो होतंय तिथे फ्लो होतंय. इतकं पॉवर होतं त्या 2 दिवसाच्या मेडिटेशनमध्ये, दीड दिवसाच्या मेडिटेशनमध्ये. लिटरली. आणि 2 दिवस नाही म्हणजे आम्ही मौन पाळून. मौन पाळला ना, तर त्याची जी एनर्जी जनरेट झाली आहे ना बॉडीमध्ये, ती इतकी एनर्जी आता आतमध्ये झाली आहे ना, की
इतकं पॉवरफुल फील होतं की मी तुम्हाला म्हणजे समजू पण शकत नाही होते, वर्ड्स मध्ये पण मी काढू शकत नाही हो. मला लिटरली तर लिटरली एवढं एनर्जाइज मला फील होत आहे आणि हलकं फील होत आहे, पीस पीस भेटलं एकदम. आता तुम्हाला मला वाटते की आम्ही आता इथे जितकं पण सांगू तितकं कमीच आहे. Yes. तुम्हाला आमच्या आता डेली लाईफ मध्ये त्या गोष्टी सगळ्या माहिती पडणारच आहे, जे आम्ही इथनं शिकलेलो आहे. आम्ही वेळेवेळेवर तुम्हाला सांगतच राहू की आम्ही इथनं हे घेतलंय, आम्ही आमचा हे थॉट चेंज झालाय कारण की आम्ही हे केलेलं. तर हे आम्ही सांगतच राहू. मला अनुष्का, जर तू हा ब्लॉग बघत आहे तर मला तुला असं एकदम टाईट हक करावं वाटत आहे. येस कारण की येस तुझ्यामुळे येस हे सगळं झालं, आम्हाला हे भेटलं. तर एक टाईट, जेव्हा पण मी तुला भेटेल एक मस्त टाईट हक करणार तुला आणि येस थँक्यू म्हणणार. येस. तर जर तू हे बघत असशील आता तर असं टाईट टाईट हक तुला. आणि थँक्यू पण दोघांकडनं तिघांचा हक, ठीक आहे. तिघांचा हक. तर गाईज, आमचं इथून जायचं तर बिलकुल मन नाही मन नाही आहे. आहे. खूप जास्त पीस आणि छान वाटत आहे इथे. बट आता आपल्याला डेली लाईफ मध्ये, आपल्या रेग्युलरच्या लाईफ मध्ये जायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे इम्प्लिमेंट करायच्या आहे. दिस इज अ टास्क. दिस इज अ दिस इज टास्क. अ टास्क, दिस इज अ होमवर्क, की आपण इथे आलोय, शिकलोय. आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डेली लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करायच्या आणि ते तुम्ही बघणारच आहे की आम्ही कसं इम्प्लिमेंट करणार आहोत. तर चला आता ह्याला बाय बाय बोलूया आणि या ब्लॉगला पण बाय बाय बोलूया. येस. थँक्यू, तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत बघितला. आय होप, वी होप की तुम्हाला या आमच्या जर्नी, या काही आमच्या या एक्सपिरियन्समधनं काही तुम्हाला शिकायला भेटलं असणार. वी होप की तुम्हाला काही हेल्प झाली असणार आमच्याकडनं, कळत न कळत. तर आम्हाला खूप आनंद होणार. आणि येस, जर तुम्हाला ह्या माहिती असणार हे फाउंडेशन विषयी या काय म्हणतात त्याला, कॅम्प विषयी, तर नक्की कमेंटमध्ये कमेंट सांगा. मध्ये नक्की सांगा आणि आणि तुम्हाला काय हेल्प केलं ते पण, तुमचे पण एक्सपिरियन्स लिहा त्याच्यामध्ये येस, कमेंट्स आणि मध्ये. जर तुम्हाला नसेल माहिती तर आमच्याकडनं तुम्हाला माहिती पडलाय तर आम्हाला खूप आनंद आहे. तुम्ही पण येस. एकदा एक्सपिरियन्स कराल. हा किंवा अजून कुठले पण जे पण स्पिरिच्युअल कॅम्प्स असतात, जर तुम्हाला कुठलं वाटत असेल की तुम्हाला थोडंसं क्लिअरिटी नाही आहे, तुम्ही स्टुडंट आहे, तुम्हाला क्लिअरिटी पाहिजे, तुम्ही हाऊस म्हणजे IT वर्कर आहे, तुम्हाला क्लिअरिटी पाहिजे, बिझनेसमध्ये क्लिअरिटी पाहिजे, आम्ही नाही म्हणतोय की हाच कॅम्प करा. बट तुम्हाला जे पण स्पिरिच्युअल, ज्याही देवाकडे तुम्ही विश्वास ठेवता, ज्याही तुम्हाला म्हणजे तुम्ही गुरुला फॉलो करता, तर ते तुम्ही नक्की करा. आपल्या बिझी लाईफमधनं आपल्या बिझी शेड्यूलमधनं टाइम काढून तुम्ही ते नक्की करा. आम्ही हे केलं. तर येस, आम्हाला तर खूप छान वाटलंय. भेटूया आता खूप पॉझिटिव्ह याने, भेटूया नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मध्ये. तर या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, खूप सारा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन क्लिक करा. बाय. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.